नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर मी आज तुम्हाला खूप ट्रेंडिंग अशी अगदी 5 मिनिटात रेडी होणारी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्ही नवीनच माझा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला याचे मेजरमेंट दाखवते. उंची 15 इंच घेतली आहे. छाती 36 आहे, तर 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. मुंडा हा 5.5 घेतला आहे. शोल्डर 5.5चे आणि गळारुंदी 2.5ची घेतली आहे. कारण हा डीप नेक नाही, त्याच्यामुळे 5.5 इंच शोल्डर घेतले आहे. तर बघा, खालील साईडला आपल्याला 3 इंचाचे गळारुंदी टाकून घ्यायची आहे. वरच्या साईडला आपण 2.5 इंचाची गळारुंदी टाकून घेतली होती. तर आता हे पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आपल्याला हा राऊंड नेकमध्ये गळा पाहिजे आहे, त्याच्यामुळे आपण खालील साईडलाही गळ्याची रुंदी जास्त घेतली होती. तर बघा, आता आपल्याला 1 इंचावर खूण करून गोल करायचा, असा राऊंडमध्ये शेप ड्रॉ करायचा आहे आणि हा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगिनर असतील तर त्यांनाही याचा फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा आणि अस्तरचा कपडा हा आपल्याला जॉईंट करून त्याला पिनअप करून आपल्याला आपण जे रेग्युलर बॅकनेक शिवत असतो सिम्पलमधून, तसा सेम आपल्याला पद्धतीने असे करून घ्यायचे आहे. खालील साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि गळ्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे. ही आपली रेग्युलर पद्धत आहे. तर बघा, इथे टेपच्या अवघ्या 1 किंवा 2 लाईन आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायची आहे. जास्तही कडेला आपल्याला शिलाई द्यायची नाही, जेणेकरून आपण पलटी करू तेव्हा आपले अस्तर बाहेर येईल, याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे. आपल्याला छोटे छोटे कडे देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून पलटी केल्यानंतर आपले हे अगदी व्यवस्थित पलटी होईल. तर बघा, पलटी करून घेऊन मी दाब शिलाई दिलेली आहे गळ्याला. आता साईडच्या ह्याला आपण मुंड्याला त्याला शिलाई देऊन हे कट करून घेऊया. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला डिझाईन कशी बनवायची आहे. तर पूर्ण 4x4चे मी इथं स्क्वेअर रेडी करून घेतले आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या आकारानुसार तुम्हाला पाहिजे तेवढे स्क्वेअर इथं रेडी करून घेऊ शकता. मी इथे 10 ते 12 स्क्वेअर रेडी करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला हे स्क्वेअरचे ट्रायंगल बनवायचे आहेत. अशा पद्धतीने एक आपल्याला फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्याला अजून एकदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता, अशा पद्धतीने अजून एकदा फोल्ड करून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने आपले बाकीचेही ट्रायंगल रेडी करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता, हे पूर्ण आपलं स्टिचिंग झाले आहे आणि मी हे बाकीचेही ट्रायंगल इथे एवढे रेडी करून घेतलेले आहे. तर बघा, डिझाईनला आपल्याला फिनिशिंग घेण्यासाठी इथे एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीच्या डिझाईन बनवायचे असतात, तेव्हा आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट घेणं गरजेचं असतं. तर बघा, पूर्ण राऊंड शेपला आपण 1-1 इंचाचा पूर्ण अजून एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. याच्याने आपले डिझाईनची फिनिशिंग एकदम सुंदर येणार आहे. तर बघा, जिथं आपण राऊंड तयार करून घेतलेलं आहे तिथं आपल्याला हे ट्रायंगल असे लावून घ्यायचे आहेत. याच्यानं काय होतं की आपली डिझाईन ही एकदम प्रॉपर अशी येते, दोन्ही साईडला सेम दिसते, फिनिशिंग ही छान येते. त्याच्यामुळे हे तुम्ही जरूर करून घ्यायचं आहे. तर बघा, जे आपण ट्रायंगल लावून घेतले होते त्याला आपण असं स्क्वेअर तयार करून घ्यायचं आहे. इथं बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. जे आपले ट्रायंगल लावले आहे त्याला मध्यभागी फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरून शिलाई मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड शेपमध्ये असे जे ट्रायंगल आहेत त्याला मध्यभागी फोल्ड करून अशा पद्धतीचे आपल्याला स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहे. खूप सुंदर आणि सिंपल पद्धतीची डिझाईन आहे. एकदा बघितली की तुम्हाला लगेच जमेल. इथं बघू शकता, पूर्ण मी इथं स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याला ॲट्रॅक्टिव्हपणा येण्यासाठी याच्यावरती आपल्याला लेस अटॅच करायची आहे. इथं बघू शकता तुम्ही, एकदम सिंपल अशी लेस इथं मी लावून घेतलेली आहे. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड नेकवर आपल्याला हे जिथं आपण स्क्वेअर तयार केले तिथं लेस लावून घ्यायची आहे. खूप सुंदर आणि डेली यूजच्या साडीवरही तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता. तर इथं बघू शकता, एकदम सुंदर अशी आपली डिझाईन इथं रेडी झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.